नारी मंडळी, आता आपण आलोय लोटेवाडी नगरीमध्ये आणि तिथं आपल्या नाथबाबांच्या पालखीचा आजचा मुक्काम आहे। तर तिथे आपल्याला काही वारकरी मंडळी भेटलेत, तर जाणून घेऊया त्यांचा वारीचा अनुभव कसा आहे। रामकृष्ण हरी मामा। रामकृष्ण हरी। नाव काय तुमचं? प्रशांत पाटील। गाव कुठलं? चिरटे। आणि पहिलीच वारी म्हणायची तुमची? पहिलीच वारी। म्हणजे तुम्हाला का असं वाटलं की बाबा वारीला यावं? ह्या देव मच्छिनाथ वारी यावं असं वाटलं का माहिती? कारण त्याचं की मी नातो जातोय आता 5-4 वर्ष झाली। बर। मला तिथला नाताचा आदेश आल्यामुळे मी वारीला आलोय। होय, आदेश आल्यामुळे। आता तुम्ही इकडे वारीला आलाय, आता मग तुमच्या घरातलं कामाचं काय? घरातलं काम कोण बघतं? काय नाथसाहेब बघती ती। नाथसाहेब बघती ती? बघती ती माग आमची। मग कितवा दिवस आहे? तुम्ही किती दिवस झालं वारी चालताय? आज एक 4-5 दिवस झाले चालतोय आम्ही। मग चालताना तुमचा अनुभव कसा येतो रस्त्यानं? म्हणजे पंढरीची वारी म्हणजे एक सोन्यावर पिवळी माणूस लोक रस्त्याकडे दानतवान अशी माणसं कुठेही बघितली नाही। त्या इतके दानतवान माणसं रस्त्याला भेटलेत आम्हाला। आता तुम्ही वेगवेगळ्या गावात जाताय, प्रत्येकांच्या घरामध्ये राहताय, तर तिथली गावातली गावकरी मंडळी म्हणा किंवा त्या घरातली घरचे सदस्य कुटुंबातली, तर ती कशा पद्धतीने तुमची सेवा करतात? आपल्या घरी सुद्धा एवढी म्हणजे व्यवस्था होत नाही, एवढी इथल्या माणसांनी रस्त्याची व्यवस्था केली आहे। गरम पाण्यापासून, जेवणापासून, नाश्त्यापासून सगळी सोय इथल्या लोकांनी केलेली आहे। मग तुम्हाला कुठे काय रस्त्यात त्रास वगैरे काय झालाय का बाबा? काही त्रास नाही। डॉक्टरची गाड्या आहेत, त्या काय एखाद्याचं बिघाड त्याला गोळ्या बिळ्या सगळ्या व्यवस्थित मिळतात। म्हणजे सगळी सोय जिथल्या तिथं होत्या। मग तुमच्यावर काही माता भगिनी असतील वारीत? आमच्या शिरटे गावाला 30 महिला आहेत आणि 25 पुरुष आहेत। सगळ्यांची व्यवस्था एक नंबर झालेली आहे। मग त्यांची सोय कशी होते? सोय त्यांच्या म्हणजे ज्या त्या घरी आम्ही बोलवून घेते माणसं, या माऊली प्रसाद घ्यायला। मग ते जेवण बिवण, बाजरी भाकरी, खाडा बिडा काय असेल त्यांची चटणी भाकरी घालते आम्हाला। म्हणजे पुरुष मंडळींची सोय सगळी व्यवस्थित, तर महिला मंडळीला कुठं काय अडचण तुम्हाला दिसून आली का बाबा? ही अडचण येते किंवा कोणाला राहायचा प्रॉब्लेम येते, कोणा अंघोळ पाण्याचं काय कुठं अडचण? काही सुद्धा अडचण आल्या नाही, कुणालाही वारी झालेला नाही। मी पूर्ण वारी चालत आलेलो आहे। एक काही माणसं छत्रीला सांगा माझी इथं झालेलं नाही, आपण त्याला सांगू शकतो। होय, मग तुम्ही असं तुमच्या कुठं निदर्शन असं आलंय का की बाबा एखाद्या माणसाची जेवणाची गैरसोय झाली की बाबा तो उपाशी पोटी झोपलाय? 5-7 हजार लोकसंख्या आहे आता आपल्या वारीत मला वाटतंय, तर 5-7 हजार माणसातला कुठला माणूस तुम्ही उपाशी झोपलेला आता बघितलाय का तुम्ही? एकही उपास झोपला नाही, एक खाऊन पिऊन सुस्त झोपला नाही, कोणीही म्हणलं नाही माझ्या झोपला नाही असं। एक वारी 5,000 लोक कोण म्हणलेलं नाही। पहाटे 5ला नाश्ता, पहाटे 5 मग उठून आंघोळ बिंघोळ नाश्ताच जागे होतो, त्या पाणी भजन कीर्तनी चालूच आहे। यापुढे तुमची वारी तशीच चालू राहणार का? चालू राहणार आमची यापुढे अशीच वारी। तुम्हाला काय चालताना त्रास वगैरे काय होतो? काही त्रास नाही आम्हाला झालेला। ठीक आहे मंडळी, त्यांचा अतिशय चांगला असा वारीचा अनुभव आहे। आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल की बाबा आत्ताची तरुणाई आहे किंवा तुमच्यासारखे जे लोक आहेत त्यांना काय सांगतील तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून? माझं एक तरुणाची मत आहे, नाथ बाबा विश्वास ठेवावं। बर। आणि तिने वारी चालू करावं, त्याचं कुठेही वाईट होणार नाही, पूर्ण चांगलं होणार। बर। शास्त्र आहे नाथ बाबांचं। बर। आणि तुमच्यासारख्या ज्येष्ठ लोकांना काय संदेश दिला व्हिडिओच्या माध्यमातून? आमच्या हुशार असे लोक आहेत, ते सांगते ते समजा असं नवं असं करा, असं नवं करा, त्या बेताने ही वारी चालता आलेली आहे। ही ज्येष्ठ लोक आहे यांचं पुण्य आहे, चालते आपल्यावर ही सांगते ते असं नवं असं करा। आता या वर्षी तुम्ही आलाय, पुढल्या वर्षी तुमचे मित्रमंडळींना घेऊन येणार का? शेजापेक्षा दुप्पट माणसं आमच्या पुढल्या वारी भेटणार। नक्कीच मंडळी, बघा तुम्ही बघू शकता यांचा पहिलीच वारी आणि पहिल्याच वारीचा अतिशय सुंदर असा त्यांनी अनुभव सांगितला आपल्याला। यापुढे यांची वारी अशीच चालू राहू दे आणि पांडुरंग त्यांना दीर्घायुष्य देऊ दे, नाथबाबांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी सदैव राहू दे। धन्यवाद। रामकृष्ण हरी।